अनेक कारणं असतात त्याच्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस, इन्सोम्निया. ओके. स्ट्रेससोबत येणारे इतर अनेक आजार. त्याच्यासोबत अनेकांच्या बाबतीत शुगर लेव्हल वाढणं, ओके. हायपरटेन्शन हे सगळे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत खरं तर. ओके. एक आला की दुसरा येतोच त्याच्यासोबत. ओके. त्यामुळे मुळावर घाव घालणं म्हणजे काय थोडक्यात, तर स्ट्रेस लेव्हल कंट्रोलमध्ये आणणं. ओके. दुसरी गोष्ट लाईफस्टाईल चेंजेस. बरं. असं म्हणतात, की म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, हं. की मेंदूचा सर्वात मोठा शत्रू आहे साखर. ओके. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा आपण अगदी कौतुकाने चॉकलेट देतो, हो, हो, वाढदिवसाला हो. मोठमोठे केक ऑर्डर करतो त्यांच्या आवडीच्या थीमचे. हो. पण साखर ही सर्वात घातक आहे मेंदूसाठी. अगदी मग ती 10 वर्षाचं मूल असो किंवा 70 वर्षाची आजी असो. ओके. तर ह्या काही कारणांमुळे मेंदूच्या जडणघडणीवर, त्या पेशींवर ते न्यूरोट्रान्समिटर्स काय करतात, वेगवेगळ्या प्रकारची केमिकल सिक्रेशन करतात बरं. आणि त्या केमिकल्समुळे सगळं मेंदूचं आणि शरीराचं कार्य घडत असतं. ओके. मग ते सिक्रेशन बंद झालं, हं. की ती ठराविक जागा मेंदूतली काम करेनाशी होते. ओके. ॲम्यलाइड बीटा प्लाक. तर त्या प्लाकमुळे संदेशवहनाचं कार्य बंद पडतं ओह! आणि हळू-हळू ती मेंदूतली ती ठराविक जागा काम करेनाशी होते ओके. आणि हळू-हळू मेंदू श्रिंक होतो.